शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आपण कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी कडेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी आपण इथं आलेला आहे। आपण निवेदन दिलं आहे, हा शक्तीपीठ रद्द व्हावा, शेतकऱ्याच्या जमिनी वाचाव्या। कारण नसताना ह्या शक्तीपीठ आमच्या शेतकऱ्यांच्यावर लादलेला आहे। तर हा शक्तीपीठाची कुठली गरज नसताना हा स्वतःच्या पैशासाठी कमिशनसाठी हा रस्ता करत आहेत। कुठल्याही शेतकऱ्यांनी मागणी केलेली नाही किंवा कुठल्याही शक्तीपीठाच्या भक्तांनी मागणी केलेली नाही। तर हा शक्तीपीठ रद्द व्हावा आणि शेतकऱ्याची जमीन वाचावी। जमीन जर गेल्या तर भूमिहीन शेतकरी होणार आहेत आणि देशोधडील शेतकरी लागणार आहेत। तर ह्या मुख्यमंत्र्यांनी आज जे निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिले त्याचा विचार करावा आणि हे शक्तीपीठ रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांच्याला अन्याय दूर करावा। तर हा शेतकरी जगल। शेतकरी मारून विकास कसला करतात हा त्यांनाच माहिती आहे। शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या ज्या आता उचापती सगळ्या चाललेल्या आहेत, शक्तीपीठ सगळे प्रत्येक ऑफिसला गेलं तर कुठं काही दाद देण्यात आणि हा लादलेला शक्तीपीठ रद्द व्हावा आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा आणि शेतकऱ्यांची पोरं उद्या शिकायला त्यांना उत्पन्न साधन तुम्ही पूर्ण घालवत आहे तर ते घालवू नये। तर शक्तीपीठ हा रद्द व्हावा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा मुळी मी शेतकऱ्यांच्या वतीने मी कडेगाव पलूसच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करतो आणि हा आमच्या दिलेलं निवेदन याचा विचार व्हावा आणि शक्तीपीठ रद्द व्हावा। आज सांगली या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती पलूस कडेगावच्या वतीनं सर्व शेतकरी या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटण्यासाठी व शक्तीपीठ गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या संदर्भात अर्ज देण्यासाठी बहुसंख्य या ठिकाणी शेतकरी उपस्थित आहे। वास्तवतः आमची उन्हाळ्याची वखरणीची नांगरणीची कामं खोळंबलेली आहेत। ती सर्व कामे सोडून आमच्या जमिनी शासन आमच्या परस्पर हिरावून घेत आहे। याचा निषेध करता येईल तेवढा थोडा आहे। वास्तवतः शक्तीपीठ महामार्गाची कोणत्याही प्रकारची गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या वरती लादला जात आहे। शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या हानी या वेगवेगळ्या स्तरावरती खूप मोठ्या प्रमाणात आहेत। याच्या हानी आमच्या या ठिकाणी असणारे सागरेश्वर अभयारण्याची वनराईला धक्का पोचणार आहेच, त्याचबरोबर आमच्या पाणीपुरवठ्याच्या संस्था ह्या बाधित होणार आहेत। त्यामुळे येणाऱ्या पुढच्या 4-5 वर्षांमध्ये ज्या जमिनी राहतील त्यांना पाणी न मिळाल्यामुळे सिंचनाअभावी त्याचं नुकसान फार मोठं आहे। त्याचबरोबर या शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्या आमच्या जमिनी जाणार आहेत त्या अतिशय पिकाऊ आणि जलमय आहेत। तर सुपीक जमिनी आहेत। या जमिनीमध्ये